श्री गणेशाय नमः. जय गजानन. भक्त हो, शेगाव हे संतांचं माहेरघर. या भूमीला स्पर्श झाला तो परब्रह्म श्री गजानन महाराजांचा. आज आपण श्री गजानन विजय ग्रंथातील 4था अध्याय पाहणार आहोत. हा अध्याय म्हणजे केवळ कथा नाही, तर मानवी मनातील अहंकार, भीती आणि भक्ती यांचा प्रवास आहे. चला तर मग डोळे मिटून त्या पावन शेगावात मनानं जाऊया. गण गण गणात बोते. वैशाख महिना, रणरणत ऊन आणि दिवस होता अक्षय्य तृतीयेचा. विदर्भात या दिवशी पूर्वजांच्या स्मरणासाठी मातीचे घट दान केले जातात. महाराज बंकटलालांच्या घरी काही मुलांमध्ये बसले होते. लीलाच ती. महाराजांनी त्या मुलांना आपली चिलीम भरण्यास सांगितली. मुलांनी चिलीम भरली, पण ती पेटवण्यासाठी विस्तव कोठेच मिळेना. समोरच जानकीराम सोनाराचं दुकान होतं. सोनार लोक सकाळीच भट्टी पेटवतात, म्हणून बंकटलालांनी मुलांना तिथे पाठवलं. पण जानकीराम, तो कर्मानं सोनार होता, पण स्वभावानं तापट आणि अहंकारी होता. मुलांनी विस्तव मागताच तो भडकला. अरे चालते भाईखून, आज अक्षय्य तृतीया आहे. आज मी कुणालाही घरातला अग्नी देणार नाही. आणि कोणासाठी मागत आहात? त्या गजाननासाठी? अरे ज्याला जात नाही, पात नाही, जो उष्ट खरकट खातो, गांजा ओढतो, त्याला मी साधू मानत नाही. बंकटलाल मूर्ख आहे म्हणून त्याच्या नादी लागलाय. जर तो खरोखर साधू असेल तर सांगा त्याला की स्वतःच्या ताकदीनं अग्नी निर्माण करून दाखव, जसं जालिंदरनाथांनी केलं होतं. जा, निघा इथून. मुलांनी हे महाराजांना सांगितले. महाराज फक्त हसले. त्यांनी चिलीम हातात घेतली आणि बंकटलालांना म्हणाले, बंकटलाल, ती काडी पेटीती एक काडी फक्त चिलीमीवर धर, पेटवू नकोस. बंकटलालांनी तसेच केले आणि काय नवल, न पेटवलेली काडी चिलीमीला स्पर्श करताच आपोआप प्रज्वलित झाली. साधूंना कसल्याही साहित्याची गरज नसते, ते स्वतःच अग्निस्वरूप असतात. इकडे जानकीरामानं पंगती बसवल्या होत्या. चिंचेची कढी वाढली गेली. पण जेव्हा लोकांनी ताटात पाहिलं, तेव्हा कढीमध्ये अन्नाऐवजी अळ्या वळवळताना दिसू लागल्या. ते पाहून लोक जेवण न करताच उठून गेले. जानकीरामाचा अहंकार गळून पडला. तो रडत रडत महाराजांच्या पायावर आला आणि म्हणाला, महाराज, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखले नाही. महाराज म्हणाले, अरे खोटे काय सांगतोस, कढी तर उत्तम आहे. आणि खरंच बघतात तर काय, अळ्या गायब झाल्या होत्या. आता ऐका दुसरी बोधप्रद कथा. काळ पुढे सरकला. वैशाख संपून ज्येष्ठ महिना उजाडला. विदर्भाचा उन्हाळा, तो आग ओकणारा सूर्य आणि अंगाची लाही लाही करणारी उष्णता. अशा वेळी भक्त मंडळी महाराजांच्या सेवेत मग्न होती. कोणी महाराजांना वारा घालत होते, तर कोणी अंगाला चंदन लावत होते. भक्तांनी प्रेमानं ताजे रसाळ आंबे, साखर फुटाणे आणि थंडगार फळे महाराजांसमोर ठेवली होती. पण महाराज ते महाराज, त्यांचं मन कशातच रमेना. ते अचानक चंदू मुकिंदा नावाच्या भक्ताकडे वळले आणि म्हणाले, अरे चंदू, मला हे आंबे नकोयत आणि फळेही नकोयत. तुझ्या घरी त्या कोनाडातल्या गाडग्यात 2 कानोले ठेवले आहेत ना, मला तेच खायचे आहेत. जा, घेऊन ये. हे ऐकून चंदूच्या पायाखालची जमीनच सरकली. तो हात जोडून म्हणाला, महाराज, माझ्या घरी कानोले नाहीत, आणि असलेच तर ते शिळे असतील. मी आत्ता जातो आणि आपल्यासाठी गरमागरम ताजे कानोले बनवून आणतो. पण महाराज हसले. ते म्हणाले, नाही, मला ताजे नकोयत. मला तेच हवे आहेत जे तुझ्या त्या गाडग्यात पडलेले आहेत. खोटं बोलू नकोस, आठव. चंदू धावत घरी गेला. त्याच्या मनात विचारचक्र सुरू होतं. कानोले तर आपण अक्षय्य तृतीयेला केले होते. आज महिना उलटून गेला. ते आता खाण्यालायक तरी असतील का? घरी जाऊन त्याने पत्नीला विचारलं. अहो, घरात कुठे कानोले आहेत? पत्नीने विचार केला. तिला अचानक आठवलं, स्वयंपाकघरातील एका कोपऱ्यात पाण्याच्या माठाजवळ एक लहानसं गाडगं होतं. तिनं थरथरत्या हातानं ते गाडगं उघडलं आणि काय नवल, त्यात खरोखर 2 कानोले होते. पण नवल म्हणजे महिनाभराचा काळ उलटूनही ते सुकले नव्हते की त्यांना बुरशी लागली नव्हती. ते अगदी मऊ, लुसलुशीत आणि ताजे होते, जणू काही आत्ताच कढईतून काढले आहेत.
हे पाहून दोघेही पती पत्नी गहिवरले. त्यांना समजलं की ही सामान्य भाकरी नाही, हा तर महाराजांच्या भक्तीचा प्रसाद आहे. चंदूनं ते कानोले नेऊन महाराजांना दिले. त्रेतायुगात शबरीची उष्टी बोरं प्रभू रामचंद्रांनी प्रेमानं जशी खाल्ली होती, तसाच आनंद आज गजानन महाराजांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या शिळ्या कानोल्यांचं महाराजांनी असे खाल्ले की जणू काही ते पंचपक्वान्नच आहेत. यावरून हेच समजतं भक्तांनो की देवाला पदार्थाची चव नको असते, त्याला फक्त आपल्या भावाची चव हवी असते. आता ऐका तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची कथा, माधवरावांची. चिखली गावचा एक ब्राह्मण होता. नाव माधव, वय वर्ष 60. आयुष्यभर त्यानं खूप कष्ट केले, पैसा कमावला, संसार सजवला. पण म्हणतात ना की काळाचा महिमा अगाध आहे. म्हातारपणी त्याचं दैव फिरलं. त्याची पत्नी वारली, पाठोपाठ मुलेही सोडून गेली. ज्या संसारासाठी तो आयुष्यभर राबला, तोच संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. माधवराव एकटे पडले. दुःखानं खचून गेलेला माधव शेगावात आला. त्याला पश्चाताप होत होता. अरे, मी आयुष्यभर फक्त मायेच्या मागे धावलो, पण ज्या ईश्वरानं जन्म दिला त्याला कधी आठवलंच नाही. हताश होऊन तो महाराजांच्या दारात बसला आणि उपोषण सुरू केलं. तो सारखा नारायण नारायण असा जप करू लागला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. महाराजांनी त्याला बोलावलं आणि उपदेश केला. महाराज जे बोलले ते प्रत्येक मानवानं लक्षात ठेवण्यासारखं आहे. अरे माधवा, आता हे काय चालवले आहेस? आयुष्यभर विषयांचं सेवन केलं आणि आता अंतकाळी तुला देव आठवतो? अरे, घराला आग लागल्यावर विहीर खणायला घेणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का? तारुण्यात तू देवाचं नाव घेतलं नाहीस. आता शरीर थकलं, इंद्रिय थकली आणि आता तू मोक्ष मागत आहेस. ज्या कुटुंबासाठी तू राबलास त्यांनी तुला सोडलं. हे जग नाशवंत आहे हे तुला आधी कळलं नाही. आता हट्ट धरू नकोस. जे कर्म केले आहेस त्याचं फळ तुला भोगावंच लागेल. पण माधवराव ऐकणार नाहीत. त्यांचा हट्ट पाहून महाराजांनी एक विचित्र लीला केली. ती रात्र भयान होती. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. माणसाची सावलीही दिसत नव्हती. अचानक अंधारातून एक विक्राळ रूप प्रगट झालं. महाराजांनी स्वतःचं रूप बदललं आणि साक्षात काळाचं म्हणजेच यमराजाचं रूप धारण केलं. ते रूप कसे होते? भयंकर चेहरा, डोळे आगीच्या गोळ्यासारखे लाल आणि वासलेला मोठा जबडा. जणू काही तो काळ पुरुष माधवाला आता गिळूनच टाकेल. तो राक्षसी वेगानं माधवाच्या अंगावर धावून आला. माधवराव भीतीनं थरथर कापू लागले. त्यांची वाचाच बसली. ते जीव वाचवण्यासाठी पळू लागले. तेव्हा महाराजांनी आपले मूळ रूप धारण केलं आणि गडगडाटी आवाजात म्हणाले, का रे, आता का पळतोस? अरे, मृत्यू याहून भयानक असतो. तू यमपुरीचं दर्शन मागत होतास ना? मग हे बघ त्याचंच रूप. हा काळ तुला असाच गिळंकृत करेल. तेव्हा कुठे पळून जाशील? हे शब्द ऐकून माधवांचे डोळे उघडले. त्यांना मृत्यूचं सत्य समजलं. ते धावत येऊन महाराजांच्या चरणी पडले आणि गयावया करू लागले. महाराज, मला वाचवा. मला यमलोकात जायचं नाही. मला आता या जन्माचा कंटाळा आला आहे. मला फक्त तुमच्या चरणी जागा द्या. मला वैकुंठ गती द्या. माधवरावांची ती आर्त हाक ऐकून दयाघन गजानन वितळले. त्यांनी आपला वरदहस्त माधवाच्या मस्तकावर ठेवला आणि म्हणाले, तथास्तु. तुझा हा शेवटचा जन्म. यापुढे तुला गर्भवास भोगावा लागणार नाही. आणि काय अधिकार हांगावा महाराजांचा. काही वेळातच तिथेच महाराजांच्या चरणांजवळ बसल्या बसल्या माधवरावांनी आपला देह ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. जणू काही त्यांना साक्षात मोक्ष मिळाला होता. लोकांना वाटलं उपोषणामुळे मृत्यू झाला, पण सत्य हे होतं की महाराजांनी त्यांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त केलं होतं. पुढे महाराजांच्या इच्छेनुसार वेदपठण झालं. अशा प्रकारे भक्तांचा अहंकार, शंका आणि मृत्यूचं भय दूर करणारे हे समर्थ सद्गुरू. हा अध्याय जो कोणी श्रवण करेल त्याच्यावर गजानन महाराजांची कृपा राहील. श्री गजानन महाराज की जय. शुभम भवतु.